आजकाल तुम्ही पाहत असाल आपल्याला एक नवीनच फॅशन बघायला मिळते की आपल्याला पुढे लाईफमध्ये जसजशी आपल्याला नवनवीन माणसे भेटत जात असतात तसतसं आपण जी आपली जुनी माणसं आहेत, जुनी लोक आहेत, जी आपली नातेवाईक म्हणा किंवा आपली दोस्त कंपनी म्हणा, जी जुने आहेत त्यांना आपण विसरून जातो आणि जे नवीन आहेत त्यांनाच आपण लक्षात ठेवतो. पण एक सत्य तितकंच आहे, जे आपले जुने लोक असतात तेच नेहमी आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतात. त्याच भावनेवर आधारित एक मी कविता लिहिलेली आहे, ती तुम्ही नक्की ऐकून तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कवितेचं नाव आहे जुनं ते सोनं. जुनं असतं जे ते नेहमीच सोनं असतं. जुनं असतं जे ते नेहमीच सोनं असतं. दिखाव्याचं असतं जे ते नेहमी कधीच आपलं नसतं. पहा तुम्ही कितीही केलं कुणासाठी, पण शेवटी त्याच माणसाला तुमची किंमत नसते. जीवापाड जपून पहा तुम्हाला खास वाटणाऱ्या व्यक्तीला. जीवापाड जपून पहा तुमच्या खास व्यक्तीला. एक दिवस असा येईल त्याच व्यक्तीला तुमची किंमत नसते. आयुष्यात काल आलेल्या माणसांसाठी आपल्या माणसांना दुखवू नये. आपली पाळेमुळे त्यांच्या इतके कोणालाच माहीत नसतात, म्हणून त्यांच्या पुढे कधीच माज दाखवू नये. जिथे जन्माला आलो आपण, जिथे लहानाचं मोठं झालो आपण, त्याची कधीच लाज वाटू देऊ नये. कितीही यश मिळू दे आयुष्यात, पण डोक्यात कधीच हवा जाऊ देऊ नये. धन्यवाद. तुम्हाला कविता कशी वाटली हे नक्की लाईक्स आणि कमेंट्स करा.